हालेलुया. सर्वांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण सर्वजण पुन्हा एकदा या माध्यमाद्वारे आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत, एक जोडले गेलेले आहोत आणि आज आपण आजच्या सकाळच्या सभेला सुरुवात करीत आहोत. माझा विश्वास आणि खात्री आहे की आपण सर्वजण आपला जो काही वेळ आहे तो प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी, आराधना करण्यासाठी तुम्ही वेगळा केलेला आहे. आज सकाळी आपण प्रभू येशूची आराधना करूया, प्रभू येशूची स्तुती करूया आणि आजचा जो विशेष दिवस जो आहे, हा महत्वाचा दिवस जो आहे, या दिवशी आपण प्रभू येशूकडे त्याच्या सामर्थ्याची, पवित्र आत्म्याची, कृपेची आपण विनंती करू आणि देवाला म्हणू की तुझी दया कर, तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू आमच्यावरती कर. आजचा दिवस हा पेंटिकॉस्ट संडे आहे. सर्वजण हा पेंटिकॉस्ट संडे साजरा करीत आहे. पेंटिकॉस्ट म्हणजेच 50वा दिवस आणि हा यहुदी लोकांचा हंगामाचा सण, त्यांच्या सणांपैकी हा एक सण आहे. आणि या दिवशी सर्व यहुदी जे आहेत ते सर्व येरुशलेममध्ये एकत्रित झालेले आहेत आणि त्या दिवशी प्रभू येशूने जे त्याचं अभिवचन दिलं होतं की मी पित्याकडे जाईन आणि तुमच्यासाठी कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवून, हे अभिवचन त्याची पूर्तता प्रभू येशूने केलेली आहे. आणि या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव त्या माडीवरच्या खोलीत सर्वांवरती झालेला आहे. आणि आज आपण तो दिवस साजरा करीत आहोत किंवा त्याचं आपण पेंटिकॉस्ट संडे आपण आज साजरा करीत आहोत. आपण प्रार्थना करूया की प्रभू येशू, आम्हाला तुझी कृपा करू आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श तू आम्हाला कर. पुन्हा एकदा आम्हाला ते मार्गदर्शन, तो अभिषेक तू आम्हाला दे आणि तुझी कृपा कर. तर चला आपण यावेळेला आपले डोळे बंद करूयात आणि स्वर्गीच्या देवाचे आपण आभार मानूया, प्रभू येशूची स्तुती करूया. सर्वसमर्थ देवा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. आज सकाळी पुन्हा एकदा प्रभू येशू आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला तू ही संधी दिलेली आहेस. तुझे आभार मानतो प्रभू येशू. तुझी मोठी कृपा आमच्या जीवनावर आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. तुझं स्तुती स्तवन करण्यासाठी, तुझे उपकार स्मरण करण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी, तुझ्यापासून येणारं वचन ऐकण्यासाठी आम्ही यावेळेला सर्वजण या भक्तीमध्ये जोडले गेलेले आहोत. प्रभू येशू, खरोखर तू ये आणि आम्हा प्रत्येकावर तुझ्या कृपेचा, तुझ्या आशीर्वादाचा, तुझ्या आत्म्याचा वर्षाव तू कर. हो जिवंत देवा, या कठीण दिवसामध्ये आम्ही जरी राहत आहोत, पण आम्हाला हा विश्वास आणि ही खात्री आहे की तू आमच्या बरोबर आहे. तू आम्हाला सोडत नाहीस, तू आम्हाला टाकत नाहीस. आम्ही वेळोवेळी हा अनुभव घेतलेला आहे प्रभू येशू. खरोखर तुझे उपकार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, आम्हा बरोबर तू राहा, आमचं सहाय्य कर. सर्व या कठीण दिवसांमधून जात असताना आम्हाला तुझं धैर्य दे, सामर्थ्य दे, बळ दे, अभिषेक दे, शक्ती दे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू अधिक तुझ्या कृपेत, तुझ्या विश्वासात, तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी आम्हाला तू कृपा कर. येशू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. जी गीतं आम्ही गाणार आहोत आम्हा प्रत्येकाला, आणि जे हे सर्व आम्ही या माध्यमाद्वारे जोडले गेलेलो आहोत, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. आमच्या घरांमध्ये तू आम्हाला तुझ्या पवित्र सानिध्याचा, पवित्र आत्म्याचा वर्षाव आणि त्याचा अनुभव आम्हाला तू दे अशी प्रार्थना करते. पवित्र आत्मा तू ये, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. ये प्रभू येशू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला बोल, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू तुझ्या सेवकांना देखील तू कृपा कर, तुझं सहाय्य कर. प्रभू येशू, इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातामध्ये सोपून देत आहे. तू दयाळू आहेस, तू आमच्यावर प्रेम करणारा देव आहेस. ये प्रभू येशू, आणि आजची सभा तू आशीर्वादित कर आणि आम्हाला या सभेद्वारे तू आशीर्वादित कर. तुझ्या आत्म्याचा स्पर्श तू आम्हाला कर
आणि पुन्हा एकदा आम्हाला तू संजीवित करतो. आमच्यातलं शुष्कपण, आमच्यातलं निर्जीवपण तू काढून टाक आणि आम्हाला तू संजीवित कर अशी मी प्रार्थना करते. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मागते म्हणून आमेन. यावेळेला आपण गीताद्वारे प्रभू येशूची आराधना करणार आहोत. आपण सर्वजण मिळून प्रभू येशूची स्तुती करूया. आपल्याला जरी या दिवसांमध्ये मंदिरामध्ये एकत्रित येता येत नाही, पण तरी देखील हे सुंदर माध्यम प्रभू येशूने आम्हाला दिलेलं आहे. ह्या इंटरनेटद्वारे, फेसबुक, यूट्यूबद्वारे आम्ही सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना जोडले जातो आणि आम्ही एकत्र येऊन प्रभूची आराधना करत आहोत. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, तरुणांनो, तरुणींनो, तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपली कामं आपण बाजूला ठेवणार आहोत. फक्त आपण प्रभू येशूकडं एकनिष्ठ होऊन आपण आज या सभेमध्ये आपलं चित्त एकाग्र करून आपण आराधना करूयात. तुमच्या घरांमधून तुम्ही टाळ्या वाजवा, गीत गा. इथून जी गीतं चालू आहेत तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये टाळ्या वाजवा, आनंदाने गीतं मोठ्याने उच्च स्वराने घ्या आणि प्रभूचं गौरव करा. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा आपण जय जयकार करू. उच्च स्वराने आपण त्याचा गौरव करूया, कारण तो थोर आहे, तो पवित्र आहे. म्हणून अशा देवाला आपण उंचावूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि पवित्र आत्म्याला आपण आपल्या जीवनामध्ये बोलावूया आणि म्हणूया की ये पवित्र आत्मा, तू ये, मला मदत कर, मला तू चालव, मला तू स्पर्श कर, माझ्यातलं शुष्कपण, माझ्यातलं निर्जीवपण तू काढून टाक आणि पुन्हा एकदा तू मला संजीवित कर, सामर्थ्यानं भर, अभिषेकानं भर. हालेलुया, हालेलुया. आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये जाणार आहोत आणि म्हणणार आहोत की ये प्रभू येशू ये, आम्हाला तुझी कृपा पुरव. ये मौलवान पवित्र आत्मा, तू ये, आम्हाला तू स्पर्श कर. हालेलुया, 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 हालेलुया. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद, धन्यवाद पवित्र बापा, स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझा आभार मानतो. प्रेमळ पिते, आम्ही तुझी स्तुती करतो. ओ येस लॉर्ड, हालेलुया. मौलवान पवित्र आत्मन ये आणि आम्हाला तुझी कृपा करो. प्रभू येशू तू ये, आम्हाला तू स्पर्श कर. प्रभू येशू तू ये, तुझ्या पवित्र समक्षतेचा अनुभव तू आम्हाला दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू ये आणि तुझ्या सामर्थ्याने तू भर आम्हाला. हालेलुया. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Halabasi. Oh, riandalabashi karalabasi riandalababaki. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Oh, yes, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. Hallelujah. Yes, Jesus. Hallelujah. मुझको है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे खाली हूँ. तुझसे कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे. यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना. अपने उठा कर तुझे दो महिमा. ओ यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना. हाथों को अपने उठा
कर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तो यीशुआ यीशुआ करूं आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। यीशुआ यीशुआ करूं आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। Yes, Lord. ओ यीशु खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे मेरे यीशु। हालेलुया हालेलुया, स्तुती धन्यवाद यीशु। खरोखर प्रभू येशू आम्ही तुझ्याशिवाय काहीच नाही, तुझ्या आत्म्याशिवाय काहीच नाही। तुझ्या पवित्र आत्म्याचे जे सामर्थ्य आहे ते जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर आमच्या जीवनामध्ये काहीच नाही प्रभू येशू। हो येशू आम्ही तुझ्याशिवाय रिक्त आहे, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्या सामर्थ्याने भर। होय पवित्र आत्मा आज तू आमच्या प्रत्येकावर उतरून ये, आमच्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भर। तुझा अभिषेक आमच्या जीवनावर कर, जेणेकरून आमचे जीवन एक सामर्थ्याने भरलं जाईल, जेणेकरून आमच्या जीवनाला तुझं नाव उचललं जाऊन, जेणेकरून प्रभू येशू हे जीवन तुझ्यासाठी जगत असताना आम्हाला एक शक्ती प्राप्त होईल, आम्हाला एक ताकद मिळेल येशू। हो येशू तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आमच्या जीवनावर दे आमच्या राजा। हालेलुया हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। हो येशू तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तो यीशुआ यीशुआ करूं आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दो महिमा।
अपने उठाकर तुझे दूं महिमा। खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे। खाली हूँ, चला आपण येशूला म्हणूया, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे। खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे। यीशुआ, यीशुआ करूं आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। यीशुआ, यीशुआ करूं आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद यीशु, हालेलुया। ओ येशू, ओ प्रभू येशू, आम्ही तुझ्याशिवाय काहीच नाही, पवित्र आत्मा आम्ही तुझ्याशिवाय काहीच नाही, आम्हाला तुझी गरज आहे। जसं माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण प्रार्थना करीत असता तू त्यांच्यामध्ये उतरून आला, तसंच पवित्र आत्मन आज आम्ही प्रार्थना करतो की आम्ही प्रत्येक जण आमच्या ठिकाणी असताना, प्रत्येक जण आमच्या घरामध्ये तुझी स्तुती भक्ती आराधना करत असताना तू आमच्यामध्ये उतरून ये, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर। होय प्रभू येशू, तुझं वचन म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, आणि देवाचं वचन असं देखील म्हणतं की शेवटच्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करेन। हो येशू, तुझ्या आत्म्याच्या वर्षावाच्या दिवसामध्ये जगत असताना आज आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या आत्म्याने आमच्या प्रत्येकाला भर येशू। हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू, तुझ्या आत्म्या सामर्थ्याने आमच्या प्रत्येकाला भर आमच्या राज्यात। हो येशू, आज आम्ही प्रत्येक जण आमच्या स्वतःला नम्र करतो, तुझ्या समोर लीन आणि नम्र होतो आणि आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या सामर्थ्याने आमच्या प्रत्येकाला भर येशू। होय पवित्र आत्मन, तू आमच्या जीवनामध्ये एक गरजेची गोष्ट आहे, एक यू आर अ नेसेसिटी टू अस। येस लॉर्ड, we need you, O Lord. We need you in our lives, O Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Praise the Lord. Let us worship the name of Lord Jesus Christ. आज आपण आपल्या घरामध्ये शांत बसणार नाही, तर आपण येशूची भक्ती करूया, त्याचं नाव उच्चारणार आहोत। चला आपण देवाला गौरव देऊया, त्याला सर्व मान महिमा देऊया, कारण की तो सर्व मान महिमा सामर्थ्य धन्यवाद घेण्यासाठी योग्य आहे। हो येशू, देवाचा कोकरा जो होता, जो आहे, जो येणार आहे, तू योग्य आहेस। हालेलुया, हालेलुया, येस लॉर्ड, हालेलुया, 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 स्तुती धन्यवाद येशू।
धन्यवाद आमचे राजा. हालेलुया. तू महान अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू समान दुसरं कोणीच नाही. तूच आहे प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. हो येशू, आम्ही आमच्या स्वतः तुझ्या हातात समर्पित करतो. येस लॉर्ड. हो येशू. हालेलुया. करता हूँ मैं समर्पण, ये आत्मा और ये जीवन. करता हूँ मैं समर्पण, ये आत्मा और ये जीवन. हाथों को उठा के मैं घुटनों पे आ रहा हूँ. शीश को झुका के मैं दिल से ये कह रहा हूँ, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. करता हूँ मैं समर्पण, ये आत्मा और ये जीवन. करता हूँ मैं समर्पण, ये आत्मा और ये जीवन. हाथों को उठा के मैं, चला आपण येशूला म्हणूया, दिल से ये कह रहा हूँ. शीश को झुका के मैं दिल से ये कह रहा हूँ. पुन्हा एकदा हाथों को उठा के मैं, हाथों को उठा के मैं, यस लॉर्ड, घुटनों पे आ रहा हूँ. शीश को झुका के मैं दिल से ये कह रहा हूँ, पवित्र आत्मा, 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 पवित्र आत्मा. तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, अपने प्रेम से
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तू आजा अपने सामर्थ में हमें भर दे अपने प्रेम से खुदा, तू आजा अपने सामर्थ में हमें भर दे अपनी ताकत से खुदा. चला आपण येशूला म्हणूया, तू आजा. Yes Lord, हमें भर दे अपनी अग्नि से खुदा, तू आजा अपने सामर्थ में हमें भर दे अपनी अग्नि से खुदा, तू आजा अपने सामर्थ में हमें भर दे अपनी अग्नि से खुदा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. हालेलुया. स्तुती स्तुती स्तुती. धन्यवाद येशू. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. आम्ही तुझ्या सांगितल्यासाठी तुझे आभार मानतो पवित्र आत्मा. हालेलुया हालेलुया हालेलुया. तू तुझ्या अग्नीने आमच्या प्रत्येकाला भरलायस अशी आमची खात्री आहे प्रभू येशू. होय प्रभू येशू, आम्ही आत्ताच प्रार्थना केली आणि तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलास अशी आमची खात्री आहे प्रभू येशू. कारण की तू म्हणतो की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुझा आत्मा तू आमच्यावर विपुलरित्याने वर्षवणार अशी आमची खात्री आहे प्रभू येशू. कारण की आम्ही तुझ्या आत्म्याच्या दिवसामध्ये राहत आहोत प्रभू येशू. हालेलुया हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, जे वचन तू आमच्यासाठी पाठवलं आहे ते वचन आम्हाला स्वीकारण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या शक्तीने भर, तुझ्या ताकदीने भर प्रभू येशू. तुझा अग्नी अभिषेक आमच्या जीवनावर होऊन द्याची प्रार्थना करतो प्रभू येशू. आणि प्रत्येक जीवन, प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने भराशी प्रार्थना करतो प्रभू येशू. प्रत्येकाच्या मुखावर प्रभू येशू तू नवीन शब्द दे प्रभू येशू. आणि प्रभू येशू, प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने भर अशी आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. ही दुर्गोची सर्व ग्रंथात समर्पित करत असताना ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन आमेन आमेन. Hallelujah, Lord. Hallelujah. 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 Oh, Miharala Basandara Babari. Hallelujah. 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 आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मोलवान नावामध्ये स्वागत आहे. आपण सर्वजण आज देवाच्या पवित्र आत्म्याविषयी वचन काय सांगतं हे देवाच्या वचनावरून आपण ऐकणार आहोत. कारण आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, आजचा दिवस हा सामर्थ्याचा दिवस आहे, आजचा दिवस हा पेंटेकॉस्ट संडे आहे, आजचा दिवस हा 50व्या दिवशी जी अभिवचनाची परिपूर्ती झाली तो साजरा करण्याचा दिवस आहे. हालेलुया. आपण सर्वजण देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक देवावर विश्वास ठेवतो. आपण येशूवर विश्वास ठेवतो, आपण पित्यावर विश्वास ठेवतो, आपण पवित्र आत्म्यावर आणि पवित्र आत्म्याच्या कार्यावर, त्याच्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि माझी खात्री आहे की ज्या वेळेला आज सकाळी आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, या देवाच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं आणि त्याची परिपूर्ती कशा प्रकारे झालेली आहे.
लूक शुभवर्तमान लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 11व्या अध्यायातील पहिली 4 वचने आणि त्याच्यानंतर 8व्या वचनापासून तर 13व्या वचनापर्यंत. माझी खात्री आहे की आपण जरी आपापल्या घरामध्ये आहोत तरी पवित्र शास्त्राला आपण विसरलेलो नाही. आपण आपलं पवित्र शास्त्र घेतलेलं आहे. मी विश्वासानं पाहत आहे की आपण पवित्र शास्त्र घेतलेलं आहे. पवित्र शास्त्र आपण उघडून देवाचं वचन माझ्याबरोबर आपण वाचत आहात. लूक शुभवर्तमान 11वा अध्याय 1 ते 4. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक गुन्ह्याला क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. या वचनामध्ये शिष्य ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्ताकडे आलेले म्हटले की आम्हालाही प्रार्थना करायला शिकवा, त्यावेळेला कशा प्रकारे प्रार्थना करायची ही प्रार्थना प्रभूनं आपल्या शिष्यांना शिकवली. याच्यामध्ये देवाची उपकारस्तुती करणं आहे, त्याबरोबरच आपल्या दैनंदिन गरजा पित्याकडे मांडणं आहे आणि त्याची स्तुती करणं या गोष्टींचा समावेश आहे. पण त्याबरोबरच याच अध्यायामध्ये आता आणखी एका प्रार्थनेविषयी प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे. या लूक शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तो एका मित्राचं उदाहरण देत आहे की मग त्याने त्यांना म्हटले की तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. वचन 8, मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. लूक शुभवर्तमान 11वा अध्याय 9 वचन, मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. वचन 13, तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली की ज्यावेळी तुम्ही प्रार्थना करता दैनंदिन गरजांसाठी की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, त्याबरोबरच येशूने आणखी एका प्रार्थनेविषयी सांगितलेलं आहे. तो असं म्हणत आहे या 13 वचनामध्ये की मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आणि आज सकाळी मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या प्रार्थनेची जी लिस्ट आहे किंवा ज्या गोष्टी आपण देवाकडे मागतो त्याच्यामध्ये पवित्र आत्मा कितव्या नंबरवर आहे. आपल्या दैनंदिन गरजा आहेत, देवाने आम्हाला आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करतो, आपल्या लेकरा बाळांसाठी प्रार्थना करतो, आपल्या प्रवासासाठी प्रार्थना करतो, आपल्या घरातल्या समृद्धीसाठी प्रार्थना करतो, आपल्या नोकरीसाठी व्यवसायासाठी प्रार्थना करतो. पण या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मिळावा किंवा पवित्र आत्म्याच्या दानांनी देवाने आमचं जीवन भरावं ही विनंती त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आज आपण या पेंटिकॉस्ट संडेच्या दिवशी पवित्र आत्म्याविषयी आपण ऐकत आहोत. पण त्याबरोबरच अगदी महत्वाचं हे आहे की प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं की जो कोणी मागतो, या वचनामध्ये म्हटलं आहे 10 वचनामध्ये, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी मागतो त्याला मिळते. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करता, देवाने तुम्हाला आरोग्य द्यावं, देव आरोग्य देतो, देवाने तुम्हाला जॉब द्यावा किंवा नोकरी द्यावी, देवाने तुमचं चांगलं करावं, तुम्हाला आशीर्वाद द्यावा, देव जर ह्या प्रार्थना ऐकतो तर त्याबरोबरच ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करता, देवाचं वचन सांगतं तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल, पवित्र आत्मा देईल. म्हणजे जो कोणी पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो
त्याची प्रार्थना देव ऐकतो आणि त्या प्रत्येकाला देव पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्मा ही फक्त पेंटेकॉस्टल लोकांची मक्तेदारी नाही, किंवा फक्त तो पेंटेकॉस्टल लोकांसाठीच नाही, किंवा कॅरिस्मॅटिक लोकांसाठीच नाही. पवित्र आत्मा हा प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक विश्वासधारासाठी आहे. कारण देवाचं वचन सांगतं की शेवटल्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. मग ही जी काही मनुष्य मात्रा किंवा जी मनुष्य आहेत किंवा लोक आहेत, याच्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. प्रत्येक विश्वासाला समावेश होतो. आज सकाळी वचन ऐकणाऱ्यापैकी तुम्ही कॅथलिक असा, तुम्ही बॅप्टिस्ट असा, किंवा तुम्ही सेना बॅकग्राऊंडचे असा, तुम्ही कोणत्याही पार्श्वभूमीतून आले असा, मला देवाच्या वचनावरून तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आणि म्हणून प्रत्येकाने पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्हाला पवित्र आत्मा मिळावा यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलं, मागा म्हणजे मिळेल, जो कोणी मागतो त्याला मिळते. ज्याप्रमाणे आपल्या दैनंदिन गरजा, आपलं आरोग्य असेल, आपली नोकरी असेल, आपलं शिक्षण असेल, किंवा या सगळ्या गोष्टीला जसं आपण प्राधान्य देतो किंवा पुन्हा आणि पुन्हा त्या आपण देवाकडे मागतो, तसंच पवित्र आत्म्यासाठी जोपर्यंत पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळत नाही तोपर्यंत आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आग्रहाची प्रार्थना या वचनामध्ये 8व्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्यांनी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. त्याच्या आग्रहामुळे ज्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करता त्यावेळेला ती आग्रहाने प्रार्थना करा. आग्रहाची प्रार्थना. मला हवं आहे, मला पवित्र आत्मा हवा आहे. जुन्या करारामध्ये दुसऱ्या राजाच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अलिशानं एलियाला म्हटलं की तुझ्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला हवा आहे. मला ते सामर्थ्य हवं आहे. मला ते स्वर्गीय सामर्थ्य हवं आहे. मला पवित्र आत्मा हवा आहे. जे कोणी देवाचं वचन सांगतं, जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. ही धार्मिकतेची भूक आहे, तहान आहे की आम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हवा आहे. आम्हाला पवित्र आत्मा हवा आहे. या पवित्र आत्म्याविषयी योहानानं म्हटलं मत्ती वर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने पश्चातापासाठी करतो खरा, पण माझ्या मागून जो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर त्याचा मार्ग सिद्ध करण्यासाठी आला. साधारण 6 महिने अगोदर योहानाचा सेवा करायला सुरुवात झाली. परंतु तो जो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा येशू आहे याच्याविषयी बोलत आहे. तो असं म्हणतो की तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने अग्नीने करेल. त्याबरोबरच स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रेषितांची कृती याचा 1ला अध्याय आणि 4व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की तो व ते म्हणजे येशू आणि शिष्य एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आज सकाळी पवित्र आत्म्याशी आपण ऐकत आहोत. आणि या वचनामध्ये असं म्हटलं आहे 5व्या वचनामध्ये दोन्ही प्रकारच्या बाप्तिस्माविषयी येशूने सांगितलं. पाण्यातला बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. पण येशूने म्हटलं कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी, काय म्हटलं आहे, थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. म्हणजे पाण्यातला बाप्तिस्मा वेगळा आहे जो पश्चातापासाठी आहे, पण पवित्र बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे एक वेगळी गोष्ट आहे. आणि हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण येशूचा स्वीकार करतो, देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये राहतो, तो आम्हाला मार्गदर्शन करतो, तो आमच्या बरोबर राहतो. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्हाला सेवेसाठी सामर्थ्ययुक्त करतो. एक विश्वासाचं जीवन जगण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्ययुक्त करतो. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा की जो प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे.
आणि दोन्ही बाप्तिस्मे महत्वाचे आहेत. पाण्यातला बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. त्यालाच प्रभू येशू ख्रिस्तानं काय म्हटलं आहे, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा किंवा पवित्र आत्मा पित्याने देव केलेली देणगी आहे. कारण लूक ऋषवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, लूक ऋषवर्तमान याच्या शेवटच्या अध्यायामध्ये, लूक ऋषवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 49व वचन, पहा माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो, तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा. आता येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे पित्याने देव केलेली देणगी, आणि ज्यावेळेला ती देणगी येईल त्यावेळेला तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल. एवढंच नाही तर प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 4 वचनामध्ये असं म्हणतो की पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलेलं आहे. लूक ऋषवर्तमान 11वा अध्याय आणि या 13 वचनामध्ये म्हटलं आहे की तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाच्या कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा पित्याने देव केलेली देणगी आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला प्राप्त होतो. ज्यावेळेला पवित्र आत्मा येतो त्यावेळेला आमच्या जीवनावर स्वर्गीय सामर्थ्य येतं. कारण प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलं आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आता देवाच्या वचनाकडे आपण पाहत आहोत. पवित्र आत्मा ही गरज आहे. पवित्र आत्मा त्रैक देवातील एक आहे. आपण देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा या त्रैक देवावर विश्वास ठेवतो. बाप्तिस्मा झाल्यानंतर, पाण्यातला बाप्तिस्मा झाल्यानंतर जो पश्चातापासाठी आहे, त्याच्यानंतर आणखी एक बाप्तिस्मा आहे की जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे की ज्याच्यामुळं देव आम्हाला सामर्थ्ययुक्त करतो त्याच्या सेवा करण्यासाठी, त्याची घोषणा करण्यासाठी आम्हाला तो धैर्याचा आत्मा मिळतो. पवित्र आत्म्याने आम्ही सामर्थ्ययुक्त होतो आणि येशूची घोषणा करू लागतो. पवित्र आत्मा पित्याने देव केलेली देणगी आहे आणि या सर्वांसाठी महत्वाचं आहे की आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही पेंटिकॉस्टल चर्च जॉईन केलं किंवा पेंटिकॉस्टल चर्च मध्ये तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला असं होत नाही. तुम्हाला जे कोणी तुम्ही आज सकाळी देवाचं वचन ऐकत आहात, तुम्ही पेंटिकॉस्टल चर्च मध्ये असा अथवा नसा, पण ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करता देव तुमची प्रार्थना ऐकतो आणि स्वर्गीय सामर्थ्याने देव तुम्हाला भरतो आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होतो. आता देवाच्या वचनामध्ये सांगितलं की पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी आम्ही प्रार्थना करायची, आम्हाला तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो. एवढंच नाही तर शिष्यांनी देखील पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याला महत्व दिलं आणि प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय याचं 12 वचन असं म्हणतं की तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. मग पुढे 14 वचन, मग शोम्रोनाने देवाचे वचन स्वीकारल्यास यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अगोदर त्यांचा बाप्तिस्मा झाला, पण बाप्तिस्मा झाला म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला असं झालं नाही, तर पवित्र आत्म्यासाठी त्यांनी, प्रेषितांनी या लोकांसाठी प्रार्थना केली. वचन 16, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. अनेकांचा बाप्तिस्मा झालेला आहे, परंतु सर्वच बाप्तिस्मा झालेल्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळालाच आहे असं नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. वचन 17 म्हणतं की तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. त्यांनी प्रार्थना केली, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा
मिळाला. पवित्र आत्मा स्वर्गीय सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा पित्याने देव केलेली देणगी आहे. पवित्र आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना करायची आहे. पवित्र आत्म्यासाठी आम्ही इतरांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करायची आहे. कारण पाण्यातल्या बाप्तिस्म्याप्रमाणेच पवित्र आत्म्यातला बाप्तिस्मा हा तितकाच महत्वाचा आहे. आणखी एक वचन आता आपण प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला आपण वाचतो, या ठिकाणी 44 वचन असं म्हणतं की पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयावरील पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे. पवित्र आत्म्याचं दान त्याचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुलता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. वचन 46, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाल्यानंतर नवीन नवीन भाषामध्ये बोलणं किंवा देवाची थोरवी गाणं, निरनिळ्या भाषामध्ये बोलणं हा पवित्र आत्मा मिळाल्याचा बाह्यकारी पुरावा किंवा महत्वाचं चिन्ह आहे. आता काही जण असं म्हणतात की आम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला पण आम्ही अन्य भाषेत प्रार्थना करत नाही. जर असं असेल तर देवाचं वचन पुन्हा आणि पुन्हा वाचा. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाल्याचं चिन्ह महत्वाचं आहे आणि ते चिन्ह म्हणजे अन्य भाषामध्ये बोलणं, पवित्र आत्म्याने देव केलेल्या भाषेमध्ये बोलणं. जी भाषा आम्हाला समजत नाही, जी भाषा यापूर्वी आम्ही कधीही बोललो नाही, पण पवित्र आत्म्यानं जशी वाचा दिली तसं आम्ही बोलू लागतो. मग ती या पृथ्वीवरील कोणती भाषा असेल किंवा देवदूतांची भाषा असेल आम्हाला माहित नाही, परंतु आम्हाला एवढंच माहित आहे की ज्या वेळेला पवित्र आत्मा आमच्यावर येतो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो, त्यावेळेला आम्ही उत्स्फूर्तपणे न शिकलेली, न पाठ केलेली, कुणाची कॉपी न केलेली अशी भाषा जी पवित्र आत्म्यापासून आहे, जे स्वर्गातलं दान आहे, ती अन्य भाषा आम्ही बोलू लागतो आणि त्याच्याद्वारे आम्ही देवाचं गौरव करू लागतो. अन्य भाषा पवित्र आत्मा मिळाल्याचं महत्वाचं चिन्ह आहे, महत्वाचं चिन्ह, बाह्यकारी पुरावा आहे की आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आता पुढे या परराष्ट्राला देखील पवित्र आत्मा मिळाला आणि मग ज्या वेळेला हे पेत्र आणि योहान ज्यावेळेला ते इतर प्रेषितांबरोबर बोलत आहे त्यावेळेला 16 वचन, प्रेषितांची कृत्ये 11वा अध्याय आणि 16 वचन. तेव्हा प्रभूने 15 वचन, मी बोलू लागलो तो जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. कोण म्हणत आहे? पेत्र इतर शिष्यांना सांगत आहे की जसा आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. जसा आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्ये असा 2रा अध्याय आणि या 3ऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे की वेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. परत प्रेषितांची कृत्याचा 11वा अध्याय 16 वचन. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. वचन 17. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडविणारा असा मी कोण? वचनामध्ये म्हटलं आहे की जसं आपणाला तसं त्यासही देवाने सारखेच दान दिलेलं आहे. म्हणजे शिष्यांसाठी असलेला पवित्र आत्मा वेगळा आणि आजच्या या 2021 मध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला मिळतो तो वेगळा आहे असं मुळीच नाही. कारण प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायात 50व्या दिवशी माडीवरच्या खोलीमध्ये जे शिष्य एकत्र जमले होते त्यांना जो पवित्र आत्मा मिळाला तोच 10 वर्षानंतर ज्यावेळेला पेत्र कर्नेल्याच्या घरामध्ये वचन सांगत आहे त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, त्यावेळेला तसंच सारखंच तेच दान, तोच पवित्र आत्मा परराष्ट्राने देखील मिळाला.
कारण देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा ही तिघही एक समान आहेत, तिघही एक आहेत. या त्रैक देवावर विश्वास ठेवतो. देव कधी बदलत नाही, येशू कधी बदलत नाही, पवित्र आत्माही कधीच बदलत नाही. जसं त्यांना दान मिळालं तसंच या परराष्ट्राला देखील मिळालं. आणि पेत्र स्वतः हे सांगत आहे की जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला. आणि बाह्यकारी पुरावा प्रत्येक वेळेला काय आहे? अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं हा बाह्यकारी पुरावा आहे. प्रेषितांच्या कृत्याच्या 2 अध्यायामध्ये म्हटलं आहे की आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषांमधून बोलू लागले. 2 अध्यायाने 11 वचन की तेव्हा आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत् कृत्ये सांगताना ऐकतो. वचन 12 तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. पहा, 2 प्रकारचे लोक जे त्यावेळेत होते तशाच प्रकारचे लोक आजही आहेत. ज्यावेळेला तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता. काही जण आहेत ते आश्चर्य करतात, त्यांना जाणून घ्यायचं आहे की हे काय असेल. परंतु असे काय आहेत की ते म्हणतात की वायफळ बडबड आहे किंवा व्यर्थ बडबड आहे, असं होऊच शकत नाही. 2 प्रकारचे लोक जे या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो की दोघांनीही ऐकलं की जे 120 जण आहेत हे निरळ्या भाषांमध्ये देवाची महत् कृत्ये सांगत आहेत. आणि त्यांनीही ते ऐकले, कारण हे जे होते हे सर्व गालिली होते. त्यांना ह्या दुसऱ्या भाषा येत नव्हत्या, परंतु पवित्र आत्म्याने त्यांना जसं वाचा दिली तस तसे ते बोलू लागले. पण काही जणांनी विश्वास ठेवला आणि ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, काय असेल? त्यांना हे समजून घ्यायचं आहे की हे काय असेल. पण काही जण असं म्हणाले की द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत. आणि ते म्हणाले की त्यांनी काय केले? त्यांनी चेष्टा केली. आजही ज्यावेळेला तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता त्यावेळेला तुम्हाला चेष्टेचा सामना करावा लागेल. काही जण की जे समजून घेण्याचा प्रयत्न करतील की पवित्र आत्मा काय आहे, पवित्र आत्मा कसा मिळवून घ्यायचा आहे, कशा प्रकारे दान आम्हाला प्राप्त होईल. परंतु असेही काही जण आहेत की जे पवित्र आत्म्याविषयी चेष्टा करतील. अन्य भाषेत प्रार्थना केली तर त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतील किंवा ते देवापासून नाही असं म्हणतील. आज सकाळी मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, लोकांचं मत महत्वाचं आहे की देवाचं वचन महत्वाचं आहे? लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा माझा देव काय म्हणतो हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे जे पवित्र वचन आहे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि या पवित्र वचनामध्ये जर म्हटलं आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा येतो आणि पवित्र आत्मा आम्हाला अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्यासाठी मदत करतो. तो आम्हाला वदवतो, तशी भाषा आम्ही बोलू लागतो. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होतो, कारण येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याने अग्नीने बाप्तिस्मा करणारा आहे. 2000 वर्षापूर्वी 50व्या दिवशी जे अद्भुत कार्य झालं ते कार्य आजही होऊ शकतं. ते आज या वेळेला ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात त्या ठिकाणी होऊ शकतं. असा देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला विश्वास मिळतो. मग लोकांचं म्हणणं महत्वाचं आहे की देवाचं वचन आमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण देव असं म्हणतो, शेवटच्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. तुमचे पुत्र तुमच्या कन्या संदेश देतील. ज्या क्षणी ज्या वेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो त्यावेळेला तुम्ही कधी न बोललेली भाषा तुम्ही उत्स्फूर्तपणे बोलू लागता आणि अन्य भाषेमध्ये देवाचा तुम्ही गौरव करू लागता. हे स्वर्गीय सामर्थ्य आहे, पित्याने देव केलेली देणगी आहे. हे स्वर्गीय दान आहे, पवित्र आत्म्याचं दान आहे आणि हे पित्यापासून आम्हाला मिळतं, प्रार्थना करण्याच्या द्वारे मिळतं. येशूने म्हटलं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी मागतो त्याला मिळतं, जो कोणी मागतो. केली का आपण प्रार्थना पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी? कधी आपण देवाकडे इच्छा बाळगली, देवा मलाही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायची, माझी इच्छा आहे त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. ज्या प्रकारे शिष्यांनी अनुभव घेतला तोच अनुभव माझ्या जीवनामध्ये मला घ्यायचा आहे. ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन गरजासाठी तर आपण प्रार्थना करतो, चांगली गोष्ट आहे, पण आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रार्थना करा, आत्मिक सामर्थ्यासाठी प्रार्थना करा. देवाचं वचन सांगतं, आत्म्याच्या प्रेरणेने चाला,
म्हणजे देवासना तुम्ही पूर्ण करणार नाही. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, आत्म्यात प्रार्थना करा. पवित्र आत्मा करिंथकराच्या मंडळीस लिहित असताना संत पाऊल असं म्हणतो, मी बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करणार आणि आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणार. होय, आपण जरूर बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करतो, आपल्याला जे समजतं त्याद्वारे आपण प्रार्थना करतो, त्या गरजा देवाला आपण सांगतो. पण आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रार्थना करणं किंवा आत्म्यानं प्रार्थना करणं देखील महत्वाचं आहे. आणि येशूनं आपल्या शिष्यांना हे सांगितलं. 50वा दिवस, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 50वा दिवस, पुनरुत्थानाच्या नंतर 40 दिवस पर्यंत तो आपल्या शिष्यांना दर्शन देत होता आणि त्यानं सांगितले की थोड्या दिवसानं तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि माडीवरच्या खोलीत ते शिष्य एकत्र जमले म्हणजे त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी देवाची भक्ती केली, त्यांनी स्तुती आराधना केली. आणि 10 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर 10 दिवसानंतरच 50वा दिवस, ज्या दिवशी जो यहुदी लोकांसाठी एक मोठा सण होता, त्या सणाच्या दिवशी, त्या 50व्या दिवशी, 50व्या सणाच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. पवित्र आत्मा उतरला. आज सर्व जगभरामध्ये ज्या सर्वांनी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा अनुभव घेतलेला आहे, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे जे सामर्थ्ययुक्त झाले ते सर्व या पेंटेकॉस्ट संडेवर विश्वास ठेवतात. प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायावर विश्वास ठेवतात. पवित्र शास्त्रामधून प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय आम्ही काढूच शकत नाही. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं आम्ही वगळू शकत नाही, कारण हे पवित्र शास्त्र आहे. या वचनातून कुठल्याही गोष्टी काढायच्या नाही, याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची भर घालायची नाही. प्रेषितांची कृत्ये महत्वाचं आहे. 2रा अध्याय महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये माडीवरच्या खोलीमध्ये सर्वजण एकत्र जमले असतात. ते सर्वजण आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषांमधून बोलू लागले. पवित्र आत्मा महत्वाचा. पवित्र आत्मा आमची गरज आहे. पवित्र आत्मा तर एक देवातील एक आहे. आजपर्यंत कधी जर तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली नाही, पण आज जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही धार्मिकतेची भुकेले आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील, कारण देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येईल आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या जीवनात, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्हाला मिळेल आणि तुम्हीही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, पवित्र आत्मा जसं वतवेल त्याप्रमाणे तुम्ही प्रार्थना करणार आहात. पेंटेकॉस्ट संडे आमच्यासाठी महत्वाचा आहे. जर मंडळांमध्ये मदर्स डे आहे, मंडळांमध्ये जर फादर्स डे आहे, मंडळांमध्ये जर इतर डे जर साजरे केले जातात, तर पेंटेकॉस्ट डे कुठे आहे? आज अनेक ज्या पेंटेकॉस्टल मंडळ्या आहेत त्यांना देखील या पेंटेकॉस्ट डेचा विसर पडलेला असं मला वाटतं. पेंटेकॉस्ट संडे महत्वाचा आहे. जो अनुभव मी घेतलेला आहे, या पवित्र वचनामध्ये सांगलेला अनुभव मी घेतलेला आहे, जर मी हे सांगणं बंद केलं, जर मी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याविषयी बोलत नाही, जर मी पवित्र आत्म्याबद्दल सांगत नाही, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळावा यासाठी प्रार्थना करा यासाठी जर मी सांगत नाही, तर मी पूर्ण सत्य लोकांना सांगत नाही. मला पूर्ण सत्य सांगायचं आहे आणि पूर्ण सत्य देवाचं वचन आहे. हे जे देवाच्या वचनामध्ये सांगितलं ते सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि गेल्या 30 वर्षापासून मार्च 1991 मध्ये देवानं मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिला. मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू लागलो. त्या दिवसापासून आजपर्यंत या संपूर्ण 30 वर्षामध्ये त्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा मी अनुभव घेतला. काल ज्या वेळेला मी प्रार्थना करत होतो, मी म्हटलं देवा, मी तुझे आभार मानतो. पवित्र आत्मा 30 वर्ष तुम्हाला मदत केलीस, मला वचन समजण्यासाठी मदत केलीस, मला प्रार्थना करण्यासाठी मदत केलीस, मला सेवेमध्ये मदत केलीस. 30 वर्ष प्रत्येक वेळेला माझ्या जीवनातल्या ज्या काही चुका आहेत मला क्षमा करून प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याने तुम्हाला भरलंस, मी तुझे आभार मानतो. पवित्र आत्म्याला जर आमच्या जीवनामधून आम्ही जर काढून टाकलं किंवा आम्ही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, तर मी असं म्हणतो की पवित्र आत्मा माझ्यासाठी माझा श्वास आहे. आम्हाला पवित्र आत्मा हवा आहे. देवाचा पवित्र आत्मा जो प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, दैनंदिन गरजांसाठी प्रार्थना करणं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी प्रार्थना करणं. पवित्र आत्मा
कोणाला कोणत्या ठिकाणी मिळेल हे निश्चित ठिकाण नाही. सुरुवातीचे शिष्य माडीवरच्या खोलीमध्ये होते, त्या घरामध्ये ते एकत्र जमले होते आणि त्या घरामध्ये त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला. ते यरुशलेमेतील मंदिरामध्ये नव्हते, ते सभास्थानामध्ये नव्हते, त्यांच्या घरामध्ये होते. आणि आज जे तुम्ही आपापल्या घरामध्ये आहात, जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता तर तुमच्या घरामध्ये देव तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यानं भरून टाकणार. तुम्ही पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा अनुभव घेणार आहात, त्या सामर्थ्याचा अनुभव घेणार आहात. देवासाठी कुठली जागा, कुठली वेळ, कुठले ठिकाण महत्वाचं नाही. देव त्याच्या पद्धतीने तो कार्य करतो. ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे तर देवाला देवा मला पवित्र आत्मा हवा आहे, देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला वापरतो. पवित्र आत्मा आमच्या विश्वासाच्या जीवनासाठी महत्वाचा, प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बाप्तिस्मा करणार आहे. योहानाने म्हटलं, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे त्याच्या वाहनाचा बंध लावून सोडण्याची ताकद माझी नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. पवित्र आत्म्याने अग्नीने करेल. पवित्र आत्मा आणि अग्नी, अग्नी हे सामर्थ्याचं दर्शक आहे, अग्नी हे शुद्धतेचं दर्शक आहे. ज्या वेळेला पवित्र आत्मा येतो तो आमच्या जीवनातला सर्व केर कचरा काढून टाकतो. तो आम्हाला वचनाच्या द्वारे शुद्ध करतो, वचन समजण्यासाठी आम्हाला मदत करतो, एक चांगलं जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. कारण आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि त्याबरोबरच तो अग्नी आहे, कारण अग्नी सामर्थ्याचं दर्शक आहे. पवित्र आत्मा येतो त्यावेळेला आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतो. आम्ही धैर्याने त्याची शुभवर्तमान सांगतो, आम्ही धैर्याने सेवा करतो. पवित्र प्रेषितांचे कृत्य वाचा आणि पहा की शिष्य ज्यावेळेला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने समर्पित झाले, कशा प्रकारे त्यांनी एक प्रभावी सेवा कार्य केले. आम्हाला सेवा कार्य करायचं आहे, आम्हाला देवाच्या राज्याची घोषणा करायची आहे, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करायचं आहे, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव आहे हे आम्हाला गाजवायचं आहे, हे आम्हाला सांगायचं आहे. येशू हाच तारणार आहे हे आम्हाला सांगायचं आहे. आणि यासाठी या पिढीमध्ये देवानं आम्हाला नेमलेलं आहे. आम्हाला हवं आहे ते म्हणजे फक्त पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला हवं आहे, की जेणेकरून आम्हाला आणखी धैर्य मिळणार आहे त्याचं वचन गाजवण्यासाठी. आणि येशूने आपल्या शिष्याला सांगितलं, स्वर्गीय सामर्थ्य तुमच्यावर येईल, दान तुमच्यावर येईल आणि तुम्ही सामर्थ्ययुक्त व्हा. चला आज सकाळी जेथे कुठे आपण आहात, ज्या घरामध्ये आपण आहात, प्रार्थना करा. थोडा वेळ डोळे बंद करा, गुडघ्यावर या, प्रार्थना करा. तुम्ही तुमच्या घरामध्ये कदाचित एकच व्यक्ती असाल, तुमच्या घरामध्ये तुम्ही 3 किंवा 4 व्यक्ती असाल, तुम्ही फक्त तुमचं कुटुंब तुमच्या घरामध्ये आहे, तुम्ही दार बंद केलेलं आहे, तुम्हाला पाहण्यासाठी कोणी नाही. आणि अशा या बंद घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही गुडघे टेकून प्रार्थना करणार आहात, देव पाहत आहे. पावलानं प्रार्थना केली, उपवास प्रार्थना केली, देवानं हनन्याला त्याच्याकडे पाठवलं आणि पावलाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला. वाडीवरच्या खोलीमध्ये शिष्यांनी दारं बंद केली होती आणि ते प्रार्थना करत होते. ते त्या घरात एकत्र जमले होते आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. आज तुमच्या बंद घरामध्ये जेथे कोणी तुम्ही आहात, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मासाठी प्रार्थना करा. पेंटेकॉस्ट संडे ज्यावेळेस आम्ही साजरा करतो, याचा अर्थ हा आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मासाठी प्रार्थना करतो. आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, आम्ही पवित्र आत्म्याच्या कार्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा आज आहे याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पवित्र आत्म्याच्या दानांवर आम्ही विश्वास ठेवतो, पवित्र आत्म्याच्या फळांवर आम्ही विश्वास ठेवतो. आणि येशू हाच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. या स्वर्गीय सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया, हालेलुया. हो रिहारा बशांदरा बाबारी खाराला बहांदा, हो रियस बिहारा बाबारी खोरो बहांदरा बाबारी. हालेलुया. रे दमहारा बाबारी खाराला बसंदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हो रियस बिहारा बाबा हंदरी बाबारी खाराला बसंदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सदा काही वेळा सकाळी आपण प्रार्थना करतो, आपण पेंटेकॉस्ट संडे साजरा करत आहोत. प्रार्थना करूया पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी. ज्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला आहे, आपण आपापल्या घरामध्ये ज्याप्रमाणे आत्मा तुम्हाला वजवत आहे त्याप्रमाणे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करा, निळ्या भाषामध्ये प्रार्थना करा आणि देवाचा गौरव करा. आज सकाळी तो अनुभव घ्या, पवित्र आत्म्याने भरण्याचा अनुभव घ्या, त्या सामर्थ्याचा अनुभव घ्या. रिहाबा शेखारा बाबा हातरा बाबा रिया बाबा. देव तुम्हाला पवित्र आत्म्याच्या अद्भुत सामर्थ्याने भरो. जेथे कोणी तुम्ही आहात, देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात येशूच्या नावाने उचलून येऊ. रिबा खारा बाबा संदरा बाबा रिया.
Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah, hallelujah. Oh, hallelujah. Oh, Yamada Hazara Rabari Kalabasanda. Hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, Riyada Bahandara Rabari. Hallelujah, hallelujah. Oh, Yamasanda Rabari Kalabasanda. पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्र आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणात दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धात स्वप्ने पडतील.
त्या दिवसात मी आपल्या दासांवर आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. हालेलुया, 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 हालेलुया. चला, ज्या घरामध्ये आज सकाळी आपण आहात, आपण आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे उंचावूया. ओ रियादा बहारा बाबारी, जेथे कुठे आज आपण देवाचं वचन ऐकतात, आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे उंचावूया. रिहाबादा खारा बाबारा लाबा शांदारा लाबा. आपले डोळे आपण बंद करूया, आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे उंचून प्रार्थना करू की देवा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं मला भर. मला ते सामर्थ्य हवं आहे, मला पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा हवा आहे, मला तो अभिषेक हवा आहे. ओ रिहाबादा खारा बाबा सांदारा बाबा यादारा बाबा. सर्व समर्थ देव बापा, नासरी ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुझ्याकडे येतो. जे स्वर्गीय सामर्थ्य 2000 वर्षापूर्वी तू आपल्या शिष्याला दिलं, ते सामर्थ्य आज या पिढीमध्ये आमच्यासाठी आणि तुझं गौरी आगमन होईपर्यंत प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. यासाठी मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देव बाबा, मी प्रार्थना करतो आज ज्या ज्या घरामध्ये ज्या माझ्या प्रियजनाने आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे उंचावलाय, प्रभू देव, त्या हातांवर तो आपले हात ठेव प्रभू, त्या जीवनांवर तो आपला हात ठेव प्रभू येशू, आणि त्याला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भर. येशूच्या नावात सामर्थ्ययुक्त व्हा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं सामर्थ्ययुक्त व्हा. रिबखवराला हा बादा हस्से दिरी नल्लाहा व शखाई रिहेद बि सदा नदलोहो दबहा कार्य. येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात दे तुम्हाला त्याच्या आत्मिक सामर्थ्यानं भरो. रिही बि तखारा बाबारी यादारा लाबा. पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकारा येशूच्या नावात. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमच्यासाठी येशूच्या नावात स्वीकारा. देव तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरत आहे. रिहा बादा खारा बाबा संदराला बाबारी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला, आपण येशूचा आभार मानूया. जेथे कुठे आपण आहात, येशूचा आभार मानूया. आपलं मुख उघडून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याची महती वर्णूया, त्याला गौरव देऊया, कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो आमचा तारणारा, आमचा उद्धारक, आमचा कैवारी, तो आमचं सर्वस्व आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ओ रिहादाराला बा सांधाराला बाबारी. देवाचं वचन सांगतं, ज्या घरामध्ये ते बसले होते त्या घरामध्ये पवित्र आत्मा आला. आज सकाळी ज्या घरामध्ये तुम्ही आहात, पवित्र आत्मा आलेला स्वीकार करा पवित्र आत्म्याचा. ओ रिहाबा सिद्धाराला बाबाराला बाबारी. रिहांद बेहेशदाराला बाबारी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वास ठेवा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर, विश्वास ठेवा येशूच्या वचनावर, विश्वास ठेवा देवाच्या पवित्र वचनावर, पवित्र शास्त्रामधील प्रत्येक वचनावर विश्वास ठेवा. देवा, ह्या अग्नि सामर्थ्यानं तू सामर्थ्युक्त करत आहेस, आभार मानतो. येशू तुझा आभार मानतो. येशू हालेलुया. ओ रिया सैदरील बहु रखसदाये. हालेलुया. रहंद वहशदाये लिलसिकतेरिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ रहला बसरा बाबारा बाबाये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ रहंद बहरा बाबाये. हालेलुया, हालेलुया. ओ येशू हालेलुया. ओ रहला बहरा बाबाये. धन्यवाद, 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 धन्यवाद. सामर्थ्य भर कर मैं प्रभु की सेवा करूंगा. मैं प्रभु के सामर्थ्य भर कर मैं प्रभु की सेवा करूंगा. मैं हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आत्मा उंडेल दे प्रभु, मुझको सामर्थ से भर दे प्रभु. आत्मा उंडेल दे प्रभु, मुझको सामर्थ से भर दे प्रभु. प्रभु के सामर्थ से भर कर मैं प्रभु की सेवा करूंगा. मैं नई नई भाषाएं बोलूंगा. मैं नए नए गीत भी गाऊंगा.
है, अलौकिक वर्षा हो रही है,